प्रेक्षकांनो, रात्रीची शांतता, खोलीत फक्त पंख्याचा मंद आवाज, लाईट अंधुक. अर्णव झोपण्याआधी कुजबुजतो, ईश्वरी, तू आज खूपच शांत आहेस. अशी शांत असलीस की काहीतरी वादळ नक्की येतं. ईश्वरी हळूच पाण्याची बाटली उचलते, आवाजात विचित्र गोडवा. पाणी घ्या, शेवटचं, आजचं. अर्णव थबकतो, ग्लास हातातच अर्ध्यात हवेत. म्हणजे काय? ईश्वरी हसते, पण तिचे डोळे हसत नाहीत. अचानक तिचं शरीर सापासारखं डोलू लागतं. हवेत झ्झ असा आवाज घुमतो. अर्णव घाबरून मागे सरकतो. अगं, वेडी झालीयस का? ती हळूहळू जवळ येते, मान वाकवते, डसण्याची ॲक्शन करते. अर्णव ओरडतो, आ, मी मेलो, मी मेलो. आणि लगेचच सगळं शांत. तो डोळे घट्ट बंद करून पडून राहतो. 1 मिनिट, 2 मिनिट, आणि अचानक कानात कुजबूज. सर. अर्णवचे डोळे डचकून उघडतात. समोर ईश्वरीचा भेसूर चेहरा, डोळे विस्फारलेले. तो घाबरून किंचाळतो, बस बस, मी हरलो, तू जिंकलीस, माझं आयुष्य तुलाच देतो. तेवढ्यात ईश्वरी खळकंपून हसते, लाईट लावते आणि म्हणते, अरे बावळट, नागिण होती मी, पण फक्त तुझ्या स्वप्नातली. अर्णव घामाघुमावस्थेत चादर डोक्यावर ओढतो आणि तेवढ्यात दार हळूच सरक्कन उघडतं. खोलीत थंड वारा शिरतो आणि अंधारातून एकच रहस्यमय आवाज घुमतो. ती म्हणजे राकेशची नवीन खेळी. काय असणार ती पुढील भागात कळेलच तुम्हाला, त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा चॅनलला.